जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो ऐकासाच नाही, हे जे काही ट्रेंडिंगला सॉन्ग झालं आहे त्या सॉन्गवरती आपण आपला आजचा व्हिडिओ बनवला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात अगोदर जो काही बीटमार्क मार्क करण्यासाठी व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. बीटमार्क मार्क करून घ्यायची. बीटमार्क वगैरे मार्क केल्यानंतर आता मित्रांनो बीटमार्क मार्क करून कसा त्यामध्ये फोटो रिप्लेस करायचा हे तर तुम्हाला माहीतच आहे. तर मित्रांनो आय होप की तुम्ही सगळे बीटमार्क आणि फोटो वगैरे ॲड करून घेतला आजचीला. तर मित्रांनो आता इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर पहिला जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे. सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करून लास्टला एक या फोटोचा की फ्रेम ॲड करायचा आहे आणि लास्टच्या की फ्रेमवरती तुम्हाला की फ्रेम ॲड केल्यानंतर आता तुम्हाला पहिल्या की फ्रेमवरती येऊन फोटोला थोडंसं झूम करायचं आहे. फोटोला झूम केल्यानंतर या प्रकारचं एक ॲनिमेशन तयार होईल. आता मित्रांनो त्याच्यानंतरचा जो काही फोटो आहे दुसऱ्या बीटमध्ये त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. इथं तुम्हाला पेंडुलम 1चं ॲनिमेशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढचा जो काही फोटो आहे त्याला पेंडुलम 2चं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. नंतर मित्रांनो त्याच्यानंतरचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करून नंतर ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरीमधनं ट्रेन 4चं ॲनिमेशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढचा जो काही फोटो आहे त्याला देखील ट्रेन 4चं ॲनिमेशन लावायचं आहे आणि नंतर त्यानंतरचा जो काही फोटो असणार आहे त्याला सिलेक्ट करून नंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि स्लिप अँड स्लाईड 2चं ॲनिमेशन द्यायचं आहे. नंतर मित्रांनो त्यानंतरचा जो काही फोटो असणार आहे त्याला स्लिप अँड स्लाईड 1चं ॲनिमेशन द्यायचं आहे. बघू शकता इथं आपण 1चं ॲनिमेशन दिलं आहे. नंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढचा फोटो सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमधनं तुम्हाला डिस्टॉर्ट राईट नावाचं ॲनिमेशन इथं ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या फोटोला देखील सेम तुम्हाला डिस्टॉर्ट राईटचं ॲनिमेशन द्यायचं आहे. नंतर ओकेवरती क्लिक करून आता मित्रांनो त्याच्यानंतरचा जो काही फोटो आहे त्याला ॲनिमेशनमधनं कॉम्बोच्या कॅटेगरीमधनं 3D कार्ड 3चं ॲनिमेशन देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर पुढचं जे काही ॲनिमेशन असणार आहे फोटोला त्याला सिलेक्ट करा. हे जर तुम्हाला पुन्हा पेंडुलम 1चं ॲनिमेशन देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतरच्या फोटोला मित्रांनो तुम्हाला इथं बघू शकता तुम्हाला पेंडुलम 2चं ॲनिमेशन देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो जो काही त्याचा पुढचा फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे. डबल तुम्हाला स्लिप अँड स्लाईड 1चं ॲनिमेशन द्यायचं आहे. नंतरच्या फोटोला स्लिप अँड स्लाईड 2चं आणि जे काही लास्टचा आपला फोटो आहे त्याला बेंड झूमचं ॲनिमेशन द्यायचं. ओके, बेंड झूमचं ॲनिमेशन दिल्यानंतर इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. इफेक्ट्सवरती क्लिक करून आता मित्रांनो तुम्हाला सगळ्यात अगोदर इथे बघू शकता जो काही इफेक्ट मी सांगतोय तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये इन माय हर्टचा जो काही इथं इफेक्ट आहे तो इन माय हर्टचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी काही ड्युरेशन आहे ते आपल्या पहिल्या बीटपर्यंत ठेवायचे आहे. या प्रकारे ठेवल्यानंतर आता तुम्हाला मित्रांनो सुरुवातीला येऊन व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून ट्रेंडिंगमधनं इथे तुम्हाला बघू शकता ओपनिंग अँड क्लोजची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि इथनं सुपर लार्ज स्पॉट नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. आता ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपली जी काही दुसरी बीट आहे त्या दुसऱ्या बीटवरती यायच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. इथनं तुम्हाला मित्रांनो ट्राय मिरर लेअरचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायची. ह्या इफेक्टची जी काही ड्युरेशन असणार आहे ती तुम्हाला आपल्या ह्या म्हणजे 3 सेकंदात थोडंसं पुढे म्हणजे 2 फूट एक छोट्या बीटमध्ये जे काही 2 फूट आहे हे 2 फूट यामध्ये सेट झालं पाहिजे असे सेट करायचं. ओके, सेट केल्यानंतर ॲडजस्टमधनं मित्रांनो फिल्टर 0 करा आणि जे काही वर्टिकल आहे ते तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे ॲडजस्ट करा. आता तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला यायचं आहे. बघू शकता कुठं इथं 4 सेकंदात थोडंसं पुढे बीट आहे म्हणजे 4 आणि 5 सेकंदाच्या मधला डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे एक बीट आहे. सिंपल हे झाल्यानंतर इथं देखील तुम्हाला सेम ट्राय मिरर लेअरचा इफेक्ट ॲड करायचा आणि हा जो काही इफेक्ट आहे हा देखील 2 फोटोला कॅप्चर करेल या प्रकारे तुम्हाला ॲडजस्ट करून सेट करायचं आहे. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो इफेक्ट वगैरे झाले. फक्त तुम्हाला आता सुरुवातीला येऊन ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे. ओव्हरली मित्रांनो इथं तुम्हाला मी जी काही इथं PNG दिसते ही PNG प्रोव्हाइड केली असेल पहिले ती PNG ॲड करून घ्यायचं आहे. आणि जी काही आपली दुसरी बीट आहे म्हणजे पहिली बीट आहे ह्या पहिल्या बीटपाशी येऊन एक ओव्हरली व्हिडिओ देखील दिला आहे. तो ओव्हरली व्हिडिओ ॲड करायचा आहे. याची ड्युरेशन तुम्हाला लास्टपर्यंत ठेवायची आहे. नंतर इथं स्प्लाइसचा जो काही ऑप्शन आहे सिम्पली स्प्लाइसवरती क्लिक करायचं आहे. लाईटिंगवरती क्लिक करून जी काही ऑपोसिटी आहे ती ऑपोसिटी तुम्हाला इथे 50 ते 55 दरम्यान ठेवायची आहे. आता मित्रांनो इथून बॅक आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला येऊन फिल्टर्सवरती क्लिक करायचं आहे आणि डबल एकदा फिल्टर्सवरती क्लिक करून आता तुम्हाला इथे एक फिल्टर बघायला भेटेल. तो फिल्टर मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सन किसड नावाचा एक फिल्टर आहे. सिंपली हा फिल्टर तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे आणि ह्याची ड्युरेशन तुम्हाला लास्टपर्यंत ठेवायची आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ज्या प्रकारे डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो 24 तासाच्या 100 लाईक पूर्ण करा.